हाय फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे रेझिन आर्ट मटेरियलवर. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांनी स्टार्टअप केला आहे किंवा जे स्टार्ट करणार आहेत. त्यांना माहित नाही की सामान काय काय लागतं, जे बिगिनर आहेत. तर हा व्हिडिओ मी खास त्यांच्यासाठी बनवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपले जे फर्स्ट आयटम असणार आहे ते आपल्या व्हिडिओचा असणार आहे. हे आहे रेझिन, ठीक आहे. आणि सेकंड वन आहे हे हार्डनर. हा आपला रेझिन आर्टचा बेस आहे. तुम्ही ह्याच्याशिवाय कामच करू शकत नाही. ओके. आणि आपला सेकंड आयटम असणार आहे हे वेट स्किन. ओके. तुम्ही ह्याच्याशिवाय सुद्धा काम करू शकत नाही. तुम्ही मेजर कसं करणार? तुम्ही जर रेझिन आर्ट बनवताना मेजरमेंटच तुम्हाला जमत नसेल, तर हा मेजरमेंट करण्यासाठी हे वेट स्किन इम्पॉर्टंट असतं. ओके. आपलं थर्ड आयटम असणार आहे हे कप्स. तुम्ही प्लास्टिकचे पण यूज करू शकता, इव्हन तुम्ही पेपर सुद्धा यूज करू शकता. स्मॉल सुद्धा यूज करू शकता, बिग सुद्धा यूज करू शकता. सपोज तुम्हाला मोठी फ्रेम बनवायची असेल, तुम्ही मोठी फ्रेमसाठी मोठे कप्स यूज करू शकता किंवा तुम्हाला छोटंसं काहीतरी बनवायचं असेल, तुम्ही छोटं पण यूज करू शकता. ओके. आणि हे स्टिक सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला हे मार्केटमध्ये इझिली भेटून जातील. त्याला आईस्क्रीम स्टिक्स म्हणतात. ओके. आणि जे आपलं फोर्थ आयटम असणार आहे, ते असणार आहे हा मोल्ड. जे तुम्ही डिझाइन करणार आहात. आता हा माझ्यापाशी आहे हा राउंड मोल्ड आहे 8 इंचचा. तुम्हाला यात वेगळे-वेगळे इंच सुद्धा भेटून जातील. जसं की 6, 4, 2 असे इंच तुम्हाला इझिली भेटून जातील. तुम्ही हे Meesho किंवा Flipkartवरनं इझिली घेऊ शकता किंवा तुम्हाला कुठल्याही वेबसाईटवरून घ्यायचं असेल, तर त्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन तुम्हाला. तुम्ही तिथे जाऊन सुद्धा चेक करू शकता किंवा तुम्ही कुठल्या पण ॲपवरनं पर्चेस करू शकता. ओके. आणि जे आपलं नेक्स्ट आयटम आहे, ते आहे हे फ्लेक्स. तुम्हाला जर कोणती फ्रेम अट्रॅक्टिव्ह बनवायची असेल, तुम्ही हे फ्लेक्स यूज करू शकता. जे आपला नेक्स्ट आयटम आहे, ती आहे ही चिकटपट्टी. आता तुम्ही म्हणत असाल, की चिकटपट्टी का यूज लागते? तर आपला जो हा मोल्ड आहे ना, त्याच्यावर छोटे-छोटे डस्ट बसलेले असतात. त्याच्यामुळे ते डस्ट काढण्यासाठी ही चिकटपट्टी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. तुम्ही माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघाल, मी तुम्हाला यूज करून दाखवीन कशी यूज करायची. तर आपला नेक्स्ट आयटम आहे हे मास्क आणि ग्लोव्हज. आपली सेफ्टी पण इम्पॉर्टंट आहे ना, तर तुम्ही जेव्हा रेझिन आर्ट करणार आहात, तेव्हा ग्लोव्हज घाला आणि मास्क लावा. कारण की जे रेझिन असतं ते आपल्या हाताला लागतं. आणि 2-3 वॉश नंतर सुद्धा इझिली निघत नाही. ते चिकट-चिकट राहतं आपल्या हाताला. त्याच्यामुळे कधी पण रेझिन आर्टचं काम करत असताना ग्लोव्हज आणि मास्क घालत जावा. जेणेकरून जे छोटे-छोटे पार्टिकल्स असतात रेझिन ते आपल्या पोटात जाऊ नये डायरेक्टली. ओके. आपला नेक्स्ट आयटम आहे हा बबल ब्लस्टर स्प्रे. ओके. ज्या टायमिंगला तुम्ही रेझिन आणि हार्डनर मिक्स करता, त्या टायमिंगला बबल्स येतात. तुम्ही 2-3 मिनिटं तुम्ही साईडला ठेवू शकता ते मिक्स करून. नाहीतर मग तरी पण बबल्स नाही की तुम्ही ह्याचा यूज करू शकता. त्याला स्प्रे करून 2 ते 3 मिनिट्स त्याला साईडला ठेवा. त्यातले पूर्णपणे बबल्स निघून जातील. ओके. तर जे आपलं नेक्स्ट आयटम आहे ते आहे हे पिगमेंट. तुम्ही साधे कलर यूज करू शकत नाही. तुम्हाला हे पिगमेंट्स यूज करावे लागतील. नाहीतर तुमची फ्रेम पूर्णपणे खराब होऊ शकते. तुम्हाला मी ह्याची लिंक देईन. तुम्ही तिथून जाऊन पर्चेस करू शकता. आणि जे नेक्स्ट आहे त्याला मिका पावडर म्हणतात त्याला. हे मिका पावडर पावडर फॉर्ममध्ये असतात. तुम्ही लिक्विडमध्ये मिक्स केल्यानंतर हे लिक्विड होऊन जातात. ओके. तर हा व्हिडिओ होता टूल्सवर. जे स्टार्टअप करणार आहेत रेझिन आर्ट त्यांच्यासाठी होता. आणि एक नोट आहे की ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत किंवा त्यांच्या घरी लहान-लहान बाळं आहेत, त्यांनी सध्या तरी स्टार्टअप करू नये हा रेझिन आर्ट. नंतर तुम्ही फ्युचरमध्ये हा स्टार्टअप करू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला दाबा. जेणेकरून माझे रेझिन आर्टचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तो व्हिडिओ असणार आहे आपला अनबॉक्सिंगचा. तो पण तुम्ही नक्की पहा. थँक्स फॉर वॉचिंग.